खरं सांगायचं तर लाखो लोकांसाठी चहाशिवाय दिवस सुरूच होत नाही, नाही का? म्हणजे चहा हे फक्त एक पेय नाहीये, तर आपल्या रोजच्या जगण्याचा, आपल्या संस्कृतीचा एक महत्वाचा भाग बनला आहे. सकाळची तरतरी हवी असेल किंवा दुपारचा थकवा घालवायचा असेल, आपला पहिला हात जातो तो चहाच्या कपाकडे, हो ना? हा एक असा विधी आहे जो आपल्याला आराम देतो. पण कधी विचार केलाय का की आपली हीच लाडकी सवय नकळतपणे आपल्या आरोग्यासाठी त्रासदायक तर ठरत नाहीये ना? आता असं नाहीये की चहा वाईटच आहे. चहाचे स्वतःचे अनेक फायदे आहेत, हे अगदी खरं आहे. पण खरी गडबड होते ती आपल्या चहा पिण्याच्या काही सवयींमुळे. आणि हो, त्यासोबत आपण जे काही पदार्थ खातो ना, ते तर आरोग्याच्या गंभीर समस्यांना आमंत्रण देऊ शकतात. हो, म्हणजे चुकीच्या पद्धतीनं चहा प्यायला ना, की मग ॲसिडिटी, पोट फुगल्यासारखं वाटणं, रात्री झोप न लागणं, पचनाचे त्रास या सगळ्या समस्या सुरू होतात. चला तर मग आजच्या या विश्लेषणात आपण याच सगळ्या समस्यांमागची कारणं काय आहेत आणि त्यावरचे उपाय किती सोपे आहेत हेच जाणून घेऊया. ठीक आहे, चला तर मग जरा खोलात शिरूया. सुरुवात करूया त्या पदार्थांपासून जे आपण चहासोबत अगदी सर्रासपणे खातो, पण खरं तर ते टाळायला हवेत. आता बघा, पावसाळा सुरू झाला की गरमागरम चहा आणि सोबत कांदा भजी किंवा समोसे, आहाहा, हे तर एक समीकरणच बनलंय नाही का? पण ऐकायला आणि खायला जितकं छान वाटतं ना, तितकंच हे आपल्या पोटासाठी हानिकारक आहे. कारण कसं आहे, तळलेले पदार्थ पचायला असतात जड, आणि ते जेव्हा चहासोबत पोटात जातात तेव्हा थेट ॲसिडिटी आणि अपचनाला आमंत्रण देतात. आणि दुसरी एक सवय, चहात बिस्किट बुडवून खाण्याची. ही सवय तर आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकालाच असेल, पण होतं काय, की बिस्किटांमधला मैदा आणि ती साखर हे चहासोबत एकत्र आले, की आपल्या पचनसंस्थेवर खूप ताण येतो आणि यातूनच मग हळूहळू बद्धकोष्ठता आणि गॅससारखे त्रास सुरू होतात. आता ही गोष्ट तर खूपच महत्वाची आहे, पण याकडे आपलं लक्षच जात नाही. समजा आपण पालक किंवा बदामासारखे लोहयुक्त पदार्थ खाल्ले आणि लगेच त्यावर चहा प्यायला, तर काय होतं माहितीये? त्या पदार्थांमधल्या पोषक तत्वांचा शरीराला काहीच फायदा होत नाही, शून्य. कारण चहा आपल्या शरीराची लोह शोषून घेण्याची क्षमताच थांबवून टाकतो. बरं, मग असं होतं तरी का? यामागचं विज्ञान अगदी सोपं आहे. चहामध्ये टॅनिन नावाचा एक नैसर्गिक घटक असतो आणि हाच या सगळ्या समस्येचं मूळ आहे. हे टॅनिन काय करतं, तर ते लोह आणि इतर पोषक घटकांना अक्षरशः चिकटून बसतं आणि त्यांना आपल्या शरीरात शोषूनच घेऊ देत नाही. फक्त एवढंच नाही, तर काही गोष्टी अजून आहेत. जसे की हळद असलेले पदार्थ, लिंबू, बेसन आणि हो, चहा प्यायला लगेच काहीतरी थंड खाणं-पिणं. या सगळ्या गोष्टी चहासोबत एकत्र आल्या की पचनसंस्थेवर आणि एकूणच आरोग्यावर खूप वाईट परिणाम करतात. त्यामुळे हे सुद्धा टाळलेलंच बरं. ठीक आहे. तर आता पुढे जाऊया. कारण बघा, प्रॉब्लेम फक्त आपण चहासोबत काय खातो याचा नाहीये, तर तो कसा आणि केव्हा पितो या आपल्या सवयींमध्ये सुद्धा दडलेला आहे. उदाहरणार्थ, सकाळी उठल्या उठल्या रिकाम्या पोटी चहा पिणं किंवा जेवण झालं की लगेच त्यावर चहा पिणं, दिवसातून कितीही कप म्हणजे 4-5 कप चहा पिणं, या सगळ्या सवयी आपल्याला कळतही नाही, पण त्या आपल्या आरोग्यासाठी खूप धोकादायक ठरू शकतात. आता एक खूप महत्वाचा आणि तितकाच गंभीर प्रश्न. समजा आपण आजारी आहोत, औषधं घेतोय, तर मग त्या औषधांसोबत चहा पिणं कितपत योग्य आहे, याचा आपल्या आरोग्यावर काही परिणाम होतो का? तर याचं उत्तर आहे अजिबात नाही. औषधं चहासोबत घेणं ही खूप मोठी चूक आहे. कारण चहामधले तेच घटक म्हणजे टॅनिन आणि कॅफेन हे औषधांसोबत एक प्रकारची रासायनिक प्रक्रिया करतात. आणि यामुळे होतं काय, की औषधाचा असर कमी होतो आणि आपल्याला बरं व्हायला जास्त वेळ लागतो. आणि इथे बघा, दिवसाला 3-4 कपांपेक्षा जास्त चहा प्यायला की काय होतं हे अगदी स्पष्ट दिसतंय. चहामधला जे अतिरिक्त कॅफीन आहे, त्यामुळे चिंता वाढते, अस्वस्थ वाटायला लागतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रात्रीची झोप उडते. आणि झोपच पूर्ण झाली नाही की मग पुढच्या पूर्ण दिवसाच्या एनर्जीवर त्याचा परिणाम होतो. पण थांबा, घाबरून जायचं काहीच कारण नाहीये. कारण या सगळ्या समस्यांवर खूप सोपे उपाय आहेत. आता आपण चहा पिण्याचे आरोग्यदायी मार्ग कोणते आहेत ते पाहूया. म्हणजे काय, की चहाचा आनंदही घेता येईल आणि आपलं आरोग्यही सांभाळता येईल. आणि यासाठी फक्त 4 सोपे नियम लक्षात ठेवायचे आहेत. आपण यांना आरोग्यदायी चहाचे सुवर्ण नियम म्हणू शकतो. चला तर, एक एक करून पाहूया. नियम पहिला,
जेवण आणि चहा पिणं यामध्ये कमीत कमी 1 ते 2 तासांचा अंतर ठेवा. नियम दुसरा, कधीही रिकाम्या पोटी चहा पिऊ नका, विशेषतः सकाळी. आधी बदाम किंवा असं काहीतरी खा. तिसरा नियम आहे चहा बनवण्याच्या पद्धतीबद्दल. दूध आणि चहा पावडर एकत्र टाकून उकळू नका. पाणी आणि चहा पावडर आधी उकळा आणि मग त्यात गरम दूध घाला. आणि चौथा, एक छोटासा पण खूप प्रभावी उपाय, ॲसिडिटीचा त्रास टाळण्यासाठी चहात चिमूटभर सुंठ पावडर टाका. खरंच याने खूप फरक पडतो. तर एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, आपला उद्देश चहा सोडणं हा अजिबात नाहीये. तर आपली ही आवडती सवय अधिक आरोग्यदायी कशी बनवता येईल हे पाहणं आहे. हे छोटे छोटे बदलच आपल्या आरोग्यासाठी खूप मोठा आणि सकारात्मक फरक घडवून आणू शकतात. तर मग आता एक प्रश्न स्वतःला विचारायला हवा, की पुढच्या वेळी जेव्हा चहाचा कप हातात घ्याल, तेव्हा त्यात यापैकी कोणता एक चांगला बदल करणार आहात? नक्की विचार करा.